हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 3 कर्मयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ तृतीयोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 3 श्लोक क्रमांक 29. प्रकृतेः गुणसम्मूढः संजन्ते गुणकर्मसु तान अकृत्स्नविदः मंदान कृत्सवित न विचालयेत. प्रकृतीच्या गुणांनी मोहित झालेले मूढ लोक गुण आणि कर्म यांना चिटकून राहतात. अशा मंदबुद्धी असलेल्या असमंजस लोकांना समंजस ज्ञानींनी विचलित करू नये. श्लोक क्रमांक 26 मध्ये भगवंत श्रींनी सांगितले होते की कर्मात मग्न असलेल्या अज्ञानी लोकांचा बुद्धिभेद करू नये. ज्ञानी लोकांनी स्वतः कर्म करत कुशलतेने सर्व कामे त्यांच्याकडून योग्य प्रकारे करवून घ्यावीत. येथे भगवंत श्री त्याच प्रकारचा उपदेश करत आहेत. प्रकृतीच्या गुणविभागाला आणि कर्मविभागाला हे लोक जाणत नाहीत. प्रकृतीच्या गुणामुळे त्यांचे जे आचरण होते ते आचरण तेच करत आहेत असे त्यांना वाटते. जेव्हा तमोगुणामुळे ते क्रोध करतात तेव्हा त्यांना वाटते की तेच क्रोधाच्या आहारी गेले आहेत. भूक लागल्यावर त्यांना जेव्हा क्षुधाशांतीसाठी एखादा पदार्थ खावासा वाटतो तेव्हा त्यांना वाटते की भूक त्यांनाच लागली आहे आणि तो पदार्थ खायची लहर त्यांनाच आली आहे. कारण प्रकृती आणि तिचे गुण आणि त्यामुळे निर्माण होणारे कर्म हे ते जाणू शकत नाहीत. ते स्वतःला प्रकृतीपासून निराळे समजू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक कर्मात आणि कृतीत ते स्वतःला गुरफटवून घेतात. त्यामुळे ते कर्म करून इंद्रियांची तृष्णा शमवणे म्हणजेच स्वतःची तृष्णा शमवणे असा त्यांचा गैरसमज झालेला असतो. श्लोक क्रमांक 26 मध्ये अशांना ज्ञानी करण्याचा प्रयास करण्यापेक्षा त्यांच्याकडून कुशलतेने काम करून घ्यावे असे सांगण्याचा येथे हेतू होता. येथे उपदेश तसाच असला तरी उपदेश करण्याचा हेतू निराळा आहे. येथे या असमंजस लोकांना विचलित करू नये असे भगवंत श्री सांगत आहेत. यासाठी आता रोख अज्ञानींवर नसून ज्ञानी लोकांवर आहे. ज्ञानींनी अशा अजाण लोकांबरोबर कर्म करावे असे येथे सांगायचे आहे. याचा अर्थ लढाईसाठी जे लोक जमले आहेत ते तत्त्वज्ञान जाणत नाहीत. ते त्यांना समजावून द्यायचा प्रयत्न केल्यास ते गोंधळतील आणि विचलित होतील. अशाने ते काहीतरी विचित्र वागतील. त्यापेक्षा त्यांना त्यांच्या प्राप्त अशा भोगांवर सोडून ते संचित भोग त्यांना उपभोगी द्यावे. यामुळे त्यांचे संचित संपुष्टात येईल. याचा अर्थ ते येथे लढाई करायला आले आहेत तेव्हा त्यांना ज्ञान तत्त्वज्ञान वगैरे न सांगता सरळ त्यांच्यासह ज्ञानींनी लढाईला सुरुवात करावी. हा रोख अर्जुनावर आहे. येथे पांडित्याच्या गोष्टी करू नको. येथे सैनिक लढाई करायला आलेले आहेत. त्यांना तेच समजते. तेव्हा त्यांना चक्रावून न टाकता त्यांचे लढाई करण्याचे भोग त्यांना उपभोगून संपुष्टात आणू देत. समरांगणावर आल्यावर आता सैनिकाला लढाई हे घोर कर्म नसून थोर कर्म आहे. युद्धज्वराने ते आता झपाटलेले आहेत. ते कर्म करूनच आता मुक्ती प्राप्त करायची आहे. हरिओम.